साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूपपालोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूपपालोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो माधव बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा होता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाबर कुमा देवीवर बाबर कुमा देवीवर बाबर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाबर कुमा देवीवर बाबर कुमा देवीवर बाबर कुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम जय जय राम कृष्ण 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 जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम अरे श्रीरंग डोलत गेले आपुले निभावे श्रीरंग डोले जगे आपुले याचा बेस कमी करा बेस कमी करा नॉर्मल आवाज थोडा कडक राहू द्या आपुले अरे श्रीरंग डोलत गेले
पाचारीले पाठी मोरे सर्व भाव तुझे पाचारी पाठमोरे चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले चैतन्य सोयरे माझे चैतन्य सोयरे चैतन्य सोयरे माझे चैतन्य सोयरे अवघे पारुषले दीन देहे अवघे पारुसाले दीन केले अवघे पारुषले दीन देहे अवघे अवघे पारुसले लीन देले चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले चैतन्य सोयरे माझे चैतन्य सोयरे चैतन्य सोयरे माझे चैतन्य सोयरे बाप रखुमा देवी वरू दीनानाथ भेटला बाप रखुमारे देवारो दीनानाथ भेटला बाप रखुमा देवी वरू दीनानाथ भेटला बाप रखुमारे देवारो दीनानाथ भेटला विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा 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 चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले आ चैतन्य सोरे माझे चैतन्य सोरे माझे अवघे पारुषले दीन दे पावे विनय केले अवघे पारुषले दीन दे अवघे पारुसके दीन केले चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले माझे डोपार कुमाये अविठोबार
आपुलेली भार श्रीरंग डोलता गेले आवचिते पारिले पाठी मोर अवचिते पाचारिले पाठी मोरे चित्त चोरिले चित्त चोरिले चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले अवावचित पाचारिले पाठी मोरे तवावचित पाचारिले पाठी मोरे माझे चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले पारुषले अवघे पारुषले दीन देह दीन देह अवघे पारुषले दीन देह दीन देह अवघे पारुषले अवघे पारुषले दिन देह 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 चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले चैतन्य चोरिले अवघे पारुषले दिन अवघे पारुषले दिन देह 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 दिन देह दिन देह अवघे पारुषले दिन देह अवघे पारुषले विठ्ठला टाळी वाजवा भजन करा मंडळी विठ्ठला विठ्ठला
विठ्ठला विठ्ठला आपुलेने भारे श्रीरंग डोलत गेले. थोडा आवाज कमी करा, मॉनिटरचा वाढवा थोडासा. आपुलेने भारे श्रीरंग डोलत गेले, तव अवचिते पाचारिले पाठी मोरे. चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, अवघे पारुषले दीन देहे. बापर खुमा देवी वरु दीनानाथ भेटला, बापर खुमा देवी वरु दीनानाथ भेटला. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, अवघे पारुषले दीन देहे. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, नमो भुवन पावनी, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी. आई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर. संपाट ज्ञानंच विदाय भक्तिम, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतम सुविचारयुक्तम, नमामि जोगम शिरसा गुरुंतम. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. आपुलेने भारे श्रीरंग डोलत गेले, तव अवचिते पाचारिले पाठी मोरे. चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, अवघे पारुषले दीन देहे. सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा अत्यंत गोड मधुर भावातील हा अभंग असून, या मधुर भावाच्या अभंगातून विश्वमौली ज्ञानाई आपल्या सखीला आपल्या अंतःकरणातला प्रभू कृपेने प्राप्त झालेला जो काही परिणाम आपल्या शरीरावर आहे, व्यवहारावर आहे, त्या परिणामाचा परिहार यथाक्रम देते. विठ्ठला विठ्ठला विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबा यांच्या या पावन नगरीमध्ये त्यांच्याच 728व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व वारकरी मंडळी निळामने जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी. हो, आपल्या अंतःकरणाची विश्वमौली ज्ञानोबा विषयी आस्था आहे आणि
जे आपल्या अंतःकरणात प्रेम आहे, प्रेम ही मूर्त वस्तू नसल्यामुळे प्रेम ही व्यवहारावरून कळतं. संभ्रमाची आयती त्रेस्नेह होय व्यक्ती. का बरं ज्ञानोबाराविषयी आपल्या अंतःकरणात प्रेम आहे? कशावरून आहे? ज्या अर्थी आपण घरदार त्यागून या आळंदी क्षेत्रात आलो यावरून. मग त्या प्रेमाचं जे काही औपचारिकता आहे, संभ्रम आहे, व्यवहार आहे, तो व्यवहार सिद्ध करण्याच्या हेतूने आपण सर्व मंडळी या परम पावन वास्तूमध्ये, की जी वास्तू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान संकष्ट चतुर्थी मंडळ फिरतीवारी तथा वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो उपक्रम आपले अनेक आहेत, फिरता उपक्रम आहे, वारीचे उपक्रम आहेत, त्याच उपक्रमातील ही गोड अशी वास्तू या अलीकडच्या काळामध्ये संपन्न झाली. आणि वास्तू होण्याच्या आधी आपण विश्वमौली ज्ञानोबाराचा समाधी सोहळा संपन्न करतच होता, अजून करतच आहात. परमादरणीय परमश्रद्धेय सोनोने गुरुजी यांच्या नेतृत्वात आपण हे कार्य करताय. आणि त्या कार्यामध्ये, त्या उत्सवामध्ये एक अल्पस्वल्प आहुती टाकण्याचं सौभाग्य मला सुद्धा आदरणीय गुरुजीच्या आज्ञेतून प्राप्त झालं. तरी ज्ञानोबारा तुकोबारा जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन अगदी थोडक्यात करणार आहे. कारण सकाळी 4:30 ते 6:30 काकडा केलाय, त्यात 7:30 ते 9:30 एका कीर्तनात उभा राहिलोय. परत 10:30 ते 12:30 एक कीर्तन केलंय. आता इथे एक कीर्तन करायचं आणि परत अजून एक 6 ते 8 कीर्तनाला जायचंय. पण अगदी थोडक्यात, कारण नियमच आहे, दाट पेरलं की कणीस बारीक पडत असते. अगदी थोडक्यात आपल्याला चिंतन सेवा पूर्णत्वाकडे न्यायची. खरं तर असे जे अभंग आहेत, मधुर भावातले अभंग, हे अभंग सकाळच्या सत्रात घेतले जातात. पण सध्या काय होते, सकाळच्या सत्रात कीर्तनाचे योगच येत नाहीत. मग ह्या अभंगाची तहान आपण कधी भागवायची, जी आम्हाला लागलेली आहे. म्हणून इथं धारिष्ट केलं काय फडावरचे नियम असतात, तिथं गेल्यावर तुकोबाराच्या शिवाय अभंग घेता येत नाहीत. पण गुरुजीचं काम समन्वयी असल्यामुळे काय अडचण नाही ना आपल्या इथं. म्हणून ज्ञानोबाराच्या एका अभंगावर आपण ही चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. ऐका मंडळी, माणसाचं, साधकाचं साक्षात्कारापूर्वीचं जीवन आणि साक्षात्कारानंतरचं जीवन फरक असतं. साक्षात्काराच्या पूर्वीचं जीवन वेगळं आणि प्रभू साक्षात्कारानंतरचं जीवन वेगळं. कोणत्याही स्थितीत पहा, माणसाच्या 2 टप्पे असतात, बालपण आणि तारुण्य. तारुण्य प्रौढत्व, प्रौढत्व आणि वार्धक्य. हो, बालपण गेलं, तारुण्य यायला लागलं की बालपण लोपतं आणि तारुण्याची चिन्ह दिसतात. बालपण गेलं की पुढे तारुण्याचे चिन्ह दिसतात. प्रौढत्व आलं की तारुण्याचे चिन्ह संपतात, प्रौढाचे चिन्ह येतात. प्रौढत्व जायला लागलं की वृद्धापकाळ यायला लागला की वृद्धापकालाचे चिन्ह येतात आणि प्रौढत्वाचे चिन्ह जातात. सांगायचं ठरलं, बालकात आणि तारुण्यात काय अंतर आहे? एक शारीरिक दृष्ट्या आपण विचार करू. लहान लेकराच्या त्याला दाढी नसते, तारुण्यामध्ये ती चिन्ह दिसतात. तारुण्यात आणि प्रौढत्वात काय फरक असतो? खूप फरक असतो, फार फरक असतो. आता आपण वारकरी मंडळी आहेत किंवा हाय ज्येष्ठ मंडळी, पहा तुम्ही, माणसाचं 18 ते 30 वयाच्या अंतरातलं काळातलं वागणं आणि 30च्या पुढचं वागण्यात फरक असतो. कधी वाटतं असा गंध लाव, कधी वाटतं तसा गंध लाव, कधी वाटतं अशी हेअरस्टाईल असावं, कधी वाटतं तशी हेअरस्टाईल असावं, कधी वाटतं कपडे असे घालाव तसे घालाव. पण एकदा माणसाची तिशी ओलांडली की माणसाचा शरीर पेहरावा, कपड्याची ठेवण, वागण्याची ठेवण, बोलण्याची ठेवण, केसाची ठेवण फिक्स होते. तिशीच्या पुढे लय बदल नाही. जो तरुण आहे मग 1 साइड 2 साइड, है ना, इकून कोरलेलं, इकून मोकळं सोडलेलं, मधातच घरट, कोंबडी अंड्या देते का काय असं वाटत, है ना. हे कधी असतं? तारुण्यात. हे चिन्ह लोकतात. प्रौढत्व येतं, प्रौढत्व गेलं की म्हातारपण येतं. जशा ह्या अवस्था आहेत तशा परमार्थामध्ये सुद्धा साधकाचं जीवन आणि सिद्धाचं जीवन याच्यात फरक असतो. साधकाचा व्यवहार, सिद्धाचा व्यवहार कसा असतो? साधकाचा व्यवहार म्हणजे प्रमाणाने बोलतो आधी.
साधकाला काय वाटतं? तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच. वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, रोकडे रोमांच कंठ दाटे. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच रोकडे रोमांच. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, आधी प्रमाण देऊन टाकतो मग विस्तार करतो. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, हे जर साधकाला असेल तर सिद्धाला देवे जीव झाला संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला. जीव झाला संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला. देवे जीव झाला संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला. हा देवे जीव झाला संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला, संसार तो कडू झाला. दोन प्रमाण आहेत, आवाज कमीच राहू द्या दादा. दोन प्रमाण काय आहेत? तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, साधकाला प्रपंच कडू वाटतो आणि सिद्धाला संसार तो कडू झाला. वाटणं आणि होणं याच्यात फरक आहे की नाही? फरक आहे. विश्रांत पडावून एक माणूस निघाला, कीर्तन चालू आहे, कीर्तन चालू झालं वाटतं, पण कोणाचे आज? मला वाटतं उमेश महाराजाचं वाटतंय, आवाज तर तसा वाटतोय. तिथं काय वाटतोय? उमेश बुवाचा आवाज वाटतोय, पण इथं आलं उमेश बुवाचे. तिथं समजूत आहे, इथं निश्चय आहे. साधकाला प्रपंचाविषयी समजूत आहे आणि सिद्धाचा निश्चय आहे. साधकाला प्रपंच मिथ्या वाटतो आणि साधूचा त्याचा सिद्धाचा मात्र तसा निश्चय होतो. पण हा फरक आहे की नाही साधूत आणि साधकामध्ये? आहे. आपल्याला अजून काही फरक सांगता येतील. काय आहे? साधकाला विषयापासून चित्त बाहेर काढावं लागतं, निघत नाही. तसं सोपं नाही. चित्तातून विषयाला बाहेर काढणं, चित्तापासून विषयाला बाजूला काढणं किती त्रासाचं आहे. ज्ञानोबाराने दृष्टांतानं सांगितलं, तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय. फार कष्ट होतात म्हणे विषयाला चित्तापासून बाहेर काढायला. किती त्रास होतो? 5 दृष्टांत, 5. सारसा हे विघडता, होय ओहा हुनी वत्स काढिता. 2 झाले. का भनंगो दौडिता भानियावरुनी, माते पुढे बाळ काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मीना तैसे. हो. किती त्रास होतो विषयापासून चित्ताला बाजूला काढायला. जसं सारस पक्षाच्या वियोगात त्या सारसाला होतं तसं. सारस नावाचा पक्षी म्हणतात, आम्ही पाहिला नाही, पण ज्ञानेश्वरीच्या संबंधानं जो अभ्यास करणार आला तोच. 16व्या अध्यायात बी पाय त्या सारसाचे मिलन. ते कसं 16व्या अध्यायाच्या नमनात उभी पहा. भेद नदीच्या दोहीतडी आरडत आहे विरह वेडी बुद्धी बोध, त्या चक्रवाकाचे मिथुन. ते सारस तो चक्रवाक पक्षीचं काय असतं म्हणे? ते संध्याकाळच्या वेळेला नदीच्या त्या बाजूला मादी असते आणि ह्या बाजूला नर असतो.
हाणणार तिला आवाज. ए ए मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण कुठे आहे? ही पुन्हा आवाज देतो त्या चक्रवाकीला. ते तिकडून म्हणते मी इथं आहे. तिथं आहे का तू? मग हा इकडून आरडतो आणि ते तिकडून आरडते. हिला वाटतं ते तिकडे आहेत आणि ह्याला वाटतं हे इकडे आहेत. मग हा तिकडं जातो, ही इकडं येते. अरे कुठे आहे तू? इकडे आहे ना. पण हा तिकडे जातो, ती इकडे येते. झालं तर त्यांचं मिलन होतं म्हणे. फक्त वियोगात दुःख. त्या सारस पक्षाला जेवढं वियोगाचं दुःख. सारस आहे विघडता होय ओहावने वत्स काढिता. हो ओहावने वत्स काढिता. दिवसभर गाय डोंगरात चरायला गेलेली आहे. वासरू दावणीला आहे. वासरू दावणीला आहे. गाय चरून आलेली आहे. वासराला वाटतं कधी माझी माय येईल, कधी माझी माय भेटल. आणि त्या गायला सुद्धा तेवढीच प्रीती ज्ञानोबा म्हणतात की मी वासरापर्यंत कधी जाईल, कधी जाईल. आणि संध्याकाळच्या वेळेला अशी ताड 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 गाय घरी येते. तिला घरी येण्याची ओढ नसते. तिला कोणाची ओढ असते? वासराची ओढ असते. वासराची ओढ असते. मग बघा ना तसंच असतं. आता एक क्षेत्र ते सोडून द्या, तुम्ही राहिलाच इथे ते सोडून द्या. बरं पुढे शेवटी बोलू हा मुद्दा. चला आधी दृष्टांत पूर्ण करून घेतो. आणि मग ती गाय येते. तिला गेल्या गेल्या वाटतं वासराजवळ जावं आणि वासराला वाटतं मायला भेटावं. पण शेतकरी भेटू देतो का? नाही. मग इकडं गाय बांधतो, इकडं वासरू बांधतो. बांधलेलंच असतं. ते वासरू शेपूट उड्या करतं, गिरक्या घालतं, गाय हांबरडा फोडते, वासराकडे बघत राहते. दोघांचं चालू असतं. शेतकरी येतो, हातपाय तोंड धुतो. घरात जर वजन असलं तर म्हणतो ठेव चहा, नाही तर हाच करतो तिला बी देतो. चहा पितो. आणि गाय सोडायच्या आधी गाय छाप काढितो. मस्त तंबाखू गिंबाखू खाऊन चरवी घेतो आणि त्या वासराजवळ जातो. वासराचं बिरड शब्द आहे तुमच्याकडे? वासराचं बिरड सोडतो आणि त्या वासरा ढकली ढकली बळ बळ गायपर्यंत नेतो. नाही ना. मारा ते शेपूट वर करतात. तिसऱ्या उडीला तर गायच्या जवळ जात आणि गायला झटायला लागत. अगा तान्याचे लागता झटे तेवी अधिकची पाना फुटे. गायला जसा पाना फुटतो तसा शेतकऱ्याच्या स्वार्थालाही पाना फुटतो. आणि मग ते काय म्हणतं शेतकरी त्या वासराला, बस झालं जास्त पिऊ नाही निघ. मग ते वासरू असं तोंड काढतं, थँक्यू अंकल, जात. असंच आहे का? मग ओढावं लागतं, ओढावं लागतं. दृष्टांत लक्षात ठेवा, पुढे आपल्याला पाहिजे ह्या दृष्टांत. ओढावं लागतं. ते ओढल्यानंतर त्या वासराला जे दुःख होत. बनंगो दौडिता भानियावरून 3 दिवसाचा उपवाशी जेवायला बसवला. पुंडलिक वरदा झाला. अन्नाचा घास घेणार, ओठ इथं जेवायला बसतो काय? त्याला जेवढं दुःख होत. एक तो बायला लेकरू बाळ होईना, वैसीची शेवटी जैसी एकच विये वाजोटी, मग ती मोहाची त्रिपुटी नाचू लागे. एक तर वयाच्या शेवटी तिला एक लेकरू झालं. चांगलं रांगायला लागलं, खेळायला लागलं. तसं तसं तिला त्याचं कौतुक वाटायला लागलं. आणि अचानक एके दिवशी ते मेलं. त्या मायला किती दुःख होत. माते पुढे बाळक, काळे नेता एकुलते एक, तैसे तेवढं दुःख. पाण्यातून मासा काढला तर त्याला जेवढं दुःख होत तेवढं दुःख होत साधकाला विषयापासून चित्त बाहेर काढायला. सोपं नाही. कीर्तनात कंबर बांधून म्हणणं लय सोपं आहे. विषयी विसर पडला निशेष. ते जेवणानंतर काय भाजी केली बायासाठी? विषयी विसर पडला निशेष. सोपं नाही ते, सोपं नाही. जाऊ द्या ना. जरा तुम्हाला गावरान दृष्टांत सांगतोय, व्यवहाराचं उदाहरण काढा. तुमच्याकडे एक शब्द आहे का, पाला पाचोळा? ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हणतात? पाला पाचोळा होते. ज्याला काहीच किंमत नाही त्याला कोणत्या शब्दाची योजना केली जाते? पाला पाचोळा. मग मला खरं सांगा, तंबाखू काय आहे?
पाला पाचोळाच आहे ना का काय दुसरं काय सुटती का सुटती कीर्तन होस तर दम निघत नाही कीर्तनात बसल्या बसल्या ते तंबाखूला पण चुना लावतात कीर्तन करायला तर लावतातच तंबाखूला बी चुना लावतात त्यांची स्टाईलही भारी असते मोकळं सोपं नाही बुवा हे सोपं नाही साधकाला एवढा त्रास विषयापासून चित्त काढायला होतो आता ऐका सिद्धाला कसं होतं सिद्धाला कसं निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर काय निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्ते मूढा पदमव्ययंत अव्ययम पदाला गेल्यानंतर काय होतं जया पुरुषाचे कामन ऐकताय ना जया पुरुषाचे कामन सांडून गेले मोहमान वर्षांती घन आकाशाते हो आता पहा जे साधकाला विषयापासून चित्त काढायला 5 दृष्टांत आहेत तसं सिद्धाला विषय सोडून जातात याकरता ज्ञानोबाने 3-4 दृष्टांत दिले पण मी आता 2च सांगतो लय नाही सांगत पहिला दृष्टांत ज्ञानोबाने दिला काय हो जया पुरुषाचे काम मन आता त्या पुरुषाच्या मनातून सांडून गेले मोह मान हे विकार त्याला सोडून गेले म्हणजे कसे वर्षांती घन आकाशात पावसाळा संपल्यानंतर ढग जसे आकाशाला सोडून जातात तसे विकार त्याला सोडून जातात पुढे ज्ञानोबा निकवड्या निष्ठुरा उबगी जे जेवी सोयरा नाग तैसे नागवती विकारा वेटाळू जे नागवती विकारा निकवड्या निष्ठुरा निकवड्या म्हणजे जवळ एकही पैसा नाही असा सोयरा सोयरा आहे पण कसा आहे निकवड्या आहे त्याजवळ रुपया नाही असा सोयरा आवडतो का पण नुसता निकवड्या नाही पुन्हा निष्ठुर आहे काय काय माणसं जो रुपयाचं काय खरं नसतं पण तोंड म्हणजे गटारच असत एकतर निकवडा आहे आणि पुन्हा कसा आहे निष्ठुर आहे आणि निकवड्या निष्ठुर सोयऱ्याला जसा सोयरा उबगतो तसं त्या सिद्ध साधूला ते विकार उबगतात आणि त्याला सोडून जातात म्हणजे एक बोलू ते प्रमाण आहे ना आपल्याकडे काम क्रोधे केले घर रीते त्याच्या लोकले प्रश्न करतात तो का म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते याच्यावर प्रश्न काय करतात तो का म्हणे देह भरीला विठ्ठले म्हणून काम क्रोधे केले घर रीते का काम क्रोधे घर रीते केले म्हणून देह भरीला विठ्ठले नेमकं कसं विकार गेले म्हणून विठ्ठल आला का विठ्ठल आला म्हणून विकार गेले असे खूप अनेक वेळा प्रश्न आहे पण तुकोबाराने कोड एकाच अभंगात सोडवलंय 2च चरणात लय भारी अभंग लक्ष देऊन ऐका महाराजांचं भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे पहिल्या चरणात काय शब्द आहे भक्ती आम्ही केली कशी केली उद्वेग सांडोनी केली उद्वेग सांडून केली आसक्ती विकार सांडून केली आता पुढे का सुख झाले आम्हा धरिता याचा संग आता आम्हाला मग काय झालं हे उद्वेग सांडून आम्ही काय केली भक्ती केली पावलो हे संग सुख याचे विषय टाकल्यामुळे आम्हाला याची संगती मिळाली याची संगती मिळाल्यावर काय झालं सुख झाले आम्हा धरिता याचा संग पुढं काय झालं पळाले उद्वेग सांडून आता दोन्ही ठिकाणचे क्रियापद पहा पहिल्या चरणात भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग सांडोनी भक्ती केली परिणाम पळाले उद्वेग सांडोनी म्हणजे लक्षात आलं अजून ह्याला सोपं कसं करू बरं विठाला विठाला म्हणजे काय केलं साधक अवस्थेत आम्ही विषयाला त्यागलं
आणि सिद्ध अवस्थेत विषयाने आम्हाला त्यागलं. लक्षात आले दोन्ही वाक्य. साधक अवस्थेत आम्ही विषयाचा त्याग केला, आम्ही विषयाला त्यागलं, आणि सिद्ध झाल्यानंतर विषयांनी आम्हाला त्यागलं. म्हणजे साधक अवस्थेमध्ये आम्ही विकार सोडून भक्ती केली, आम्हाला जेव्हा परमात्मा प्राप्त झाला तेव्हा विकार सोडून गेले. बस भरपूर झाले, आता मुद्दे भरपूर झाला विस्तार, कारण आपल्याला 8 तास घ्यायचे लवकर. मग काय झालं? साधकाचं जीवन, सिद्धाचं जीवन, सिद्ध बेटात राहणारी माझे ज्ञान आहे, तिच्या भोवती मुक्ताई, गुरुमाय, निवृत्तीनाथ, सोपान काकाय. आणि मग कसं आहे, धुंडा महाराज म्हणायचे म्हणतात. बरं, आपण काय प्रत्यक्ष काय ऐकलेलं नाही, पण असं ऐक्यू आहे की महाराज असं म्हणायचे म्हणून. ज्ञानोबारायच्या अभंगामध्ये काही ठिकाणी संवादामध्ये बाह्य शब्द येतो, कधी साजनी येतो आणि कधी माये येतो. प्रमाण देतो आधी. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखीला डोळा बाई येवो. इथं संवादात संबोधन काय? बाई येवो. हो. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. कुठं शब्द काय येतो? साजनी. आणि कुठं कुठं शब्द येतो? योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, है ना. इथं काय आला? साजनी. आता पुढं पहा. देखिला देखिला माये, देवाचा देवो जाईन गे माये. माये, साजनी आणि बाई, असं काय? त्याची एक संगती लावली जाते की सिद्ध बेटात जवळ बोलायला कोणीच नाही, पण ज्ञानोबाराय जेव्हा मुक्ताईशी बोलतात तेव्हा साजनी बाई म्हणतात, आणि जेव्हा ज्ञानोबाराय निवृत्तीनाथाशी बोलतात तेव्हा माये म्हणतात. जिथे जिथे माये तो संवाद कोणाशी आहे? गुरुमाईशी, निवृत्तीनाथाशी. जिथे जिथे संवाद सखी बाई आहे तिथे संवाद कोणाशी आहे? मुक्ताईशी. म्हणून हे ज्ञान आई वावरू लागली, फिरू लागली. एक शृंगारिक वाक्य मला बोलायला परवानगी द्यावीच लागेल, त्याशिवाय कळणार नाही. जशी मुलगी तारुण्यात आली की तिचे चिन्ह दिसतात, तसं या साजनेला, या मायेला, मग माय घ्या किंवा साजने घ्या, म्हणजे मुक्ताई घ्या किंवा निवृत्तीनाथ घ्या, त्यांनी पाहिलं ज्ञानाच्या वागण्यात फरक झालाय. वेदांताचं वाक्य बोलतो, आतापर्यंत होणारे व्यवहार आसक्तीने होत होते, आता तिचे व्यवहार बाधित अनुवृत्तीने व्हायला लागले. बाधित वृत्तीने व्हायला लागले. हे दिसलं. तिच्या इंद्रियाचं तेज काय वेगळं दिसू लागलं. हो, महाराज म्हणतात, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे, ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे. ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे, ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे, ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे, ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे, ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे, ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे. ते विवेकाचे गाव. 5व्या अध्यायात ज्ञानोबाराय. ते विवेकाचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव. पुढची ओवी आहे का? नाना अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे, बोध मुराडी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला, बोध मुराडी शृंगारीला, बोध मुरारी शृंगारीला, 84
चा शिक्का केला 84चा शिक्का दिला 84चा शिक्का केला 84चा शिक्का दिला लाड केले कमी संताची हो लाडकिले कमी संताची 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 बोध मुरारी शृंगारीला 84चा शिक्का केला बोध मुरारी शृंगारीला 84चा शिक्का दिला 84चा शिक्का केला 84चा शिक्का दिला 84चा शिक्का केला 84चा शिक्का दिला 84चा शिक्का केला 84चा शिक्का दिला बस बोध नावाचा मुरारी शृंगारीला आणि 84चा शिक्का केला म्हणजे 84 लक्ष येऊन आता जन्म अभाव रूप अंगठी माझ्या बोटात घातली है ना अशी चिन्ह त्याच्या अंगावर दिसतात ते दिसू लागले त्या सखीने विचारलं ज्ञानाई जरा इकडे आहे का काय मला तुझ्या वागण्यात काहीतरी फरक दिसायला लागलाय पहिल्यासारखं वागणं नाही तुझं हो कारण काय बरं गवळीचं उदाहरण पुढे देतो काहीतरी फरक दिसतोय तिने बरं झालं तू विचारलं मला मन मोकळं करावंच वाटत होत कमलकंदा धालेपणे पोटीच्या मकरंदारा खोनीने दे राया रंका पारणे आमोदाचे आनंद गप्प बसतच नाही तो हुसाळी घेत असतो काय दृष्टांत दिला ज्ञानोबरायने जवळिकीचे सरोवरे उचंबळल्या कालवती परस्परे मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच अशा उकळ्या फुटायला लागल्या हो तुझे 1,500 भेटले का हो भेटले आनंद वेगळाच असतो 1.5 भेटले ना आता एक करायचं लक्षात ठेवा ते सगळ्या प्रत्येकीनं दरवर्षी 12 महिन्यातला 1 महिन्याचे 1,500 सरळ ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्या करता आणायचे मग त्या 1,500 मध्ये मस्त खुळखुळ घ्यायचं ते 1,500 सरळ गुरुजीकडे द्यायचे 11 महिन्याचे खाणं तुम्हाला काय करायचं ते करा पण महिन्यातून 1 हप्ता वर्षातून कुठे द्यायचा आपल्या ह्या कार्याला द्यायचा दरवर्षी द्यायचा वेगळी वर्गणी सोडून नाही तर त्याच्यातून वजा करता आणि तुम्हाला सांगतो ज्ञानोबराचा दरबार आहे ब्रह्मचारी माणूस आहे मी दरबार कोणता आहे महाराजजी ज्ञानोबराचा मी माणूस काय ब्रह्मचारी तुम्ही जर वर्षातून 1 हप्ता जर गुरुजीला द्याला नाही तर माझा शाप लागन तुम्हाला आणि माझा शाप काय माहितीये का योजनाच बंद पडेल बघा ध्यानात राहू द्या तुम्ही योजना बंद पडेल सावध व्हा सावध विठाला विठाला संभाळल्या कालवती परस्परे तो आनंद कमलकंदा धालेपणे पोटीच्या मकरंदा राखोनेने तिनं किती लपवायचा प्रयत्न केला सर्वांगी सुवास परी तो उगला न राहे राहताच येत नाही बरं झालं सांगितलं विचारलं म्हणे आणि मी विचार करूच लागले कोण मला बोलायला भेटेल काय असतं माहितीये का माणसाला जेव्हा एखादं बोलायचं असतं ते बोलण्याकरता समविचाराचा भेटला पाहिजे समविचाराचा राजकारणाच्या गप्पे साधू संघ काय माराव कीर्तनकार आल्यावर कोणत्या गप्पा माराव महाराज गात्याचा अभंग काय ज्ञानेश्वरीचा अभंग काय तुमच्याकडे हवा कोणाची असं विचारा कीर्तनकाराला विचारू नये पण आता कीर्तनकारातलं आग आहे त्याची काय करता बाबा आता लोकांना तरी बोलून कीर्तनकाराला बी भालताना त्याचा काय सांगावं आता जा सोडून आपल्याला काय करायचं लय गोड व्यासपीठ होय ज्ञानोबा तुकोबांनी फार आस्थेने निर्माण केले होय हे व्यासपीठ आहे ना कोणाची करमणूक करण्याकरता नाही आणि कोणा पक्षाचा प्रचार करण्याकरता नाही हे व्यासपीठ ज्ञानोबा तुकोबाच्या जागरणाचा विचाराचा जागर करण्याकरता आहे हे रुजवण्याकरता आहे चाडा असतं ना बाबा चाड बी घ्यायचं असतं आणि चाड्यातून जमिनीत पोहोचायचं असतं भाग्य आज मला पेरणीची संधी मिळाली
पेरणी मी करतोय आणि तुम्ही जर जमीन असाल तर हे व्यासपीठ चाड आहे. ह्याच्यातून काय करायचं? सद्विचाराचं, संत वाङ्मयाच्या विचाराचं बीजारोपण करायचं. विषमाची संख्या शंका वाटे, सारखे भेटे तरी सुख. आपल्या विचाराची माणसं भेटली. आणि एक सांगतो, परमार्थातली चर्चा संसारिकाला करून फायदा नाही, फायदा नाही. बघा तुम्ही, एक माणूस सांगू लागला, एक वारकरी एका नालायकाला आपलं परमार्थ इतर माणसाला, काय सांगू भाऊ तुला, काय सांगू म्हणलं, रात्री असं स्वप्न पडलं मला. गोड काय पडलं रे? काय नाही, माझ्या स्वप्नामध्ये रात्री ज्ञानोबा राहिले. कोण आले? ज्ञानोबा राहिले. असा तो आपला अनुभव कोणाला सांगायला लागला? त्या हलकटाला. पुढच्या त्या ऐकताना ऐकून घेत आणि बाजूला जोर, तुला कळालं का, ह्याच्या स्वप्नात मला ज्ञानोबा राहिले. ह्याला गावाचं पुराण समान पाहिजे. हे माझी जातीचे मज भेटो कोणी काय? माळ्याला माळी, साळ्याला साडी, कोळ्याला कोळी, तेल्याला तेली, मराठ्याला मराठा, वांजाऱ्याला वांजारी, कुंभाराला कुंभार, सुताराला सुतार. बिलकुल नाही. माझे जातीचे मज भेटो कोणी म्हणजे काय? गुरुजी तुमच्या गळ्यात माळ आहे का? माळ आहे? दाखवा बरं. मी बी दाखवतो माझ्या माळी. नाही बी गळ्यात माळ. मग गुरुजी तुम्ही आम्ही सोयरे, तुम्ही आम्ही सोयरे, तुमच्या गळ्यात आहे माळ, मग तुम्ही आम्ही सोयरे. आपली एकच जात. तुम्ही माळकरी, मी माळकरी, आपली सोयरीक, आपली ही सोयरीक आहे. पण सध्याच्या काळात लोकांच्या डोक्यात एवढी जात आली, राम राम. कीर्तनकार आला की त्यांना एकच जिज्ञासा, हा नेमका कोण्या जातीचा आहे, हा नेमका कोण्या जातीचा. आणि मग ते लय भारी विचारतात, जाते सरळ तर विचारता येत नाही. मला विचार, महाराज कोण्या गावचे? परभणी जिल्ह्यात गाव. कोणतो? मानवत. बर. आडनाव काय? म्हणलं दशरथ आहे. बरं माझं आडनाव असं आहे, मग आडनावरून जातीचा अंदाजच येत नाही. माझं आडनावच असे, त्याच्यावर काय येत नाही, जातीचा अंदाजच येत नाही. दशरथ आहे का? त्याची अपेक्षा असते हिनं जात सांगावं, पण मी बी सांगत नाही. काय सांगत बसायचं? पण ते पुढचा जो असतो त्यानं माझ्या बापाच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्लेल्या असतात, ते लय पक्का. मग तो म्हणतो महाराज मग मामा कोण्या गावचे? म्हणलं शेलूचे. त्याचं आडनाव काय? शिंदे. असं का? मग त्याला अंदाज येतो, मग कळतं हा कोण्या जातीचा आहे. मग तेव्हा त्याला वाटतं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते. बिलकुल बिलकुल आपली एकच जात मंडळी. आपण कोण? वारकरी. हा तुम्ही काय प्रमाणे महाराजांचं द्रव्य आणि कन्या ते कुळधर्म शोधणे. जेव्हा मुलगी द्यायची तिथं जात विचारा, गोत्र विचारा, तिथं विचारा. पण इथं आल्यावर फक्त माळकरी माळकरी, आपली एक जात. पण प्रत्येक जातीत दोन असतात, वरपैकी खालपैकी. मी एका गावात गेलो, का तुमचं आडनाव? म्हणे आमकाम. त्यांचं आडनाव? आमकाम. म्हणजे तुमची भावकीच काय? नंतर बोलू. आणि बाजूला गेलो, मला म्हणजे महाराज आडनाव एक आहे पण ते आक्रमाशी आहेत. त्यांचा आमचा रोटी व्यवहार आहे, बेटी व्यवहार नाही. असं का ना, पहिली प्रत्येक जातीत वरपैकी खालपैकी. आपली जात वार करायची ना, आपल्यात बी वरपैकी खालपैकी आहेत काही. सांगू, जो जो माळ करी तो आमचा सोयरा. पण जो माळीचे नियम पाळत नाही तो खालपैकी. गळ्यात माळे, ज्ञानेश्वरी वाचत नाही, हरिपाठ करत नाही, एकादशी करत नाही, कधी हरिपाठ नाही, कधी आळंदी नाही, कधी पंढरी नाही. त्याच्या गळ्यात माळे म्हणून सोयरा, पण तो आमचा खालपैकी. जाऊ दे, थोडं बाजूला गेलो. बाजूला नाही, जाग्यावर आलो. मंडळी, तुम्हाला काही कोड असलं तर मोकळं करून टाकतो. मी मराठा समाजाचं. आता तुम्हाला बरं वाटेल, बाकी काय नाही, आपलं मोकळं झालेलं बरं.
त्या काश्या येचून घेतल्या की पेरणी जरा सोपी जाते, बाकी काही नाही. शासनाजवळ भांडायचंय, शासनाजवळ भांडायचंय. ज्यांना भांडायचंय त्यांना भांडू द्या. हो, पण आम्हाला शासनाला भांडायचंय, आम्हाला गावं नाही फोडायचे. आम्हाला आमच्या हक्का करता शासनाला जाब मागायचा आहे. आम्हाला जातीवर सप्ते 2-2 नाही करायचे, भजनी मंडळ 2-2 नाही करायचे. आम्हाला एक करायचं. यारे नाचू अवघे सगळे सगळे. म्हणून तुमच्या घरी कोणत्या जाती असतील, आता गुरुजीची माझी ओळख किती दिवसाची, देवा शपथ गुरुजी मला अजून तुमची जात माहित नाही, आज सांगू बी नका, खरंच मला माहित नाही. मी जो वैष्णवगडापासून आमची जो 10 वर्ष झालं ओळख आहे, पण मला अजून माहित नाही गुरुजीची जात कोणती, आणि मला काही घेणं देणं सुद्धा नाही. सांगू बी नका मला, नाही पण नेमकी कोणती. आपली एकच जात, तुम्ही वारकरी मी वारकरी, बस समविचाराचे भेटले पाहिजे. आणि मग बरं झालं बाई तू मला विचारलं, मला विचारलंस तू. तुला सांगू, आता मी पहिल्यासारखी राहिली नाही. आता मी विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, देह माझा, विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, विठ्ठल विठ्ठल देह माझा, विठ्ठल विठ्ठल रखमा देवी वरू दीनानाथ भेटला, रखमा देवी वरू दीनानाथ भेटला, रखमा देवी वरू दीनानाथ भेटला, रखमा देवी वरू दीनानाथ भेटला. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, माझा विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा, विठ्ठल विठ्ठल झाला देह. आता माझं वेगळे, आता मी सामान्य राहिले नाही. आता विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा म्हणजे काय, आपण आधी भक्तीच्या अंगाने अभंग लावू, नंतर शेवटी वेदांतानं सरळ सांगू. भक्तीच्या अंगानं विठ्ठल विठ्ठल झाला देह म्हणजे काय. आता माझ्या वाचेला विठ्ठलाशिवाय दुसरं नाव घ्यावं वाटत नाही. आता माझ्या कानाला विठ्ठलाशिवाय कोणाची कीर्ती ऐकावं वाटत नाही. हे प्रमाण म्हणण्याचा प्रयत्न करू का. आवाज बसला नाही, झोपलेला आहे, आणि त्यात काय मुळातच मला आवाज कमी आहे. आमचा आवाज म्हणजे कसा, आता ह्या महाराजांनी पहिली चाल म्हणली भैरव रागात शॉर्टजात उंच आवाज, ह्यांचे आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, त्याला किती खड्डे किती स्पीड ब्रेकर याचं मापच नाही. रूप डोळिया आवडे आवडे, 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 रूप डोळिया आवडे आवडे. कीर्ती श्रवणी पवाडे, कीर्ती श्रवणी पवाडे, कीर्ती श्रवणी पवाडे, कीर्ती श्रवणी पवाडे. मस्तका नावडे, मस्तका नावडे, उठो पाया वरोनी वरोनी वरोनी, उभे चंद्र बागेतरी, कट धरोनी क्या करी,
श्रवणी पवाडे मस्तकानावडे उठो पाया वरोनी पायावरोनी पायावरोनी रूप डोळी आवडे. आता डोळ्याला त्याच रूप आवडतं. कीर्ती श्रवणी पवाडे कानाचा विषय तोच. जाऊ द्या अडीच ओव्या म्हणतो म्हणजे लय सोपं होईल आणि तसं घ्यायला सोपं जाईल. जय वाचे पुढे ज्याचे जय वाचे माझे आलाप ओवी लक्ष देऊन ऐका. जय वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझे चिरोप जयाचा मनसंकल्प माझा चिवाहे माझी कीर्तिवीन जयाचे रीते नाही श्रवण जया सर्वांग भूषण माझी सेवा विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा देह माझा विठ्ठल विठ्ठल झाला देह देह माझा विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा देह माझा विठ्ठल विठ्ठल झाला देह वा काय गोड उतरली. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. माझा देह आता विठ्ठल स्वरूप झाला. आता सर्वेंद्रियाचा विषय विठ्ठल झाला. पण काय झाला? बाप रुक्मादेवी वर दीनानाथ भेटला. जगाचा बाप रुक्मादेवीचा वर दीनानाथ परमात्मा मला भेटला आणि माझ्या जीवनात हा परिणाम झाला. आतापर्यंत माझे डोळे संसाराचं दर्शन करत होते. आता हे डोळे संसाराचं दर्शन करत नाहीत. हे आता देवच पाहता. शुनीचैव श्वपाकेश पंडिता समदर्शना विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. विद्या आणि विनयानं संपन्न असणारा विद्या विनय संपन्ने ब्राह्मण विद्यानं विनयानं संपन्न असणाऱ्या ब्राह्मणात गवी गायीत विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी हत्तीत शुनी कुत्रा श्वपाकेच श्वपाक शब्दाचा अर्थ काय? कुत्रा शिजून खाणारा चांडाळ. याच्या सगळ्यामध्ये पंडिता समदर्शना. आता सगळ्यामध्ये तोच दिसायला लागला. एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव विश्वव्यापक हा देव एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव एक एक पाता अवघे स्वप्नवत भाव एक एक पाता अवघे स्वप्नवत वाव एक एक पाता अवघे स्वप्नवत भाव एक एक पाता अवघे स्वप्नवत वाव चला बाई चला बाई चला बाई चला बाई चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला नवला. चला बाई वृंदावनी चला बाई वृंदावनी चला बाई 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 चला बाई. एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव. आता चराचरात त्याचं दर्शन झालं. सगळीकडे दर्शन झालं. एका जनार्दनी विश्वव्यापक हा देव म्हणजे सगळ्या इंद्रिय. आता डोळ्यानं हाच दिसायला लागला. प्रपंच दिशेनं कानानं नका मज पाशी वधो प्रपंचाचे विषयी मज नाही कवे कानी. आता देवा विनवानी. पण हे झालं कसं ग? म्हणे दीनानाथ भेटला. पण बाई हा दीनानाथ नेमका तुला का भेटला कधी भेटला त्याचं वर्णन ती पहिल्या चरणात करते. आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले आपुले निभारे श्रीरंग डोलत गेले
पाचारिले पाठी मोरे चित्त चोरिले माझे चित्त चोरिले चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले तव पाचारी अवचिते तव आवचिते पाचारिले 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 मोरे माझे चैतन्य चोरिले चैतन्य चोरिले चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले आपुले भारे श्रीरंग डोलतारी श्रीरंग आपुले भारे श्रीरंग डोलतारी श्रीरंग डोलतारी तव पाच चिते पाचारिले पाठी मोरे तव आवचिते पाचारिले पाठी मोरे चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले माझे आपुलेने भारे श्रीरंग डोलत गेले. मी माझ्या जीवनाचा प्रवास करू लागली. आपुलेने भारे आपला भार घेऊन, भार म्हणजे कर्तव्य घेऊन. प्रत्येक माणसावर दोन कर्तव्य आहेत. एक आहे शरीराचं कर्तव्य आणि एक माणूसपणाचं कर्तव्य. पहा तुम्ही. मग कोण्या वर्णात जन्माला आला, कोण्या आश्रमात जन्माला आला, कोण्या वयाचा आहे, कोण्या अवस्थेवर आहे. वर्णाश्रम वयोवस्था अभिमान यस्य विद्यते तस्य सर्व निषेधाष्ट विधया सकला अपि. जोपर्यंत आम्हाला वर्ण आश्रम वय आणि अवस्था याचा अहंकार आहे तोपर्यंत त्याला सर्व विधी निषेध आहेत. मग वर्ण परत्वे कर्तव्य, आश्रम परत्वे ब्रह्मचारी, धर्म घोका विअक्षरे, आश्रम परत्वे. हा जो सर्व कर्तव्याचा निर्वाह आहे हा शरीराचा आहे. आणि दुसरा कर्तव्याचा निर्वाह जसे आम्ही जसा मी ब्राह्मण आहे तसा मी एक माणूस आहे, जसा मी एक क्षत्रिय आहे तसा मी एक माणूस आहे, तसा मी ब्रह्मचारी आहे तसा मी एक माणूस आहे, जसा मी बालक आहे तसा एक माणूस आहे, जसा मी जागा आहे तसा मी माणूस आहे. म्हणजे वर्ण आश्रम वय आणि अवस्था चारही गोष्टीचा विचार गुंडाळून घेतला मी. म्हणून दोन प्रकारचे कर्तव्य, मुलगा म्हणून मुलाचं कर्तव्य आणि माणूस म्हणून माणसाचं कर्तव्य. हे दोन्ही भार. संसाराचं काय कर्तव्य आहे? संसारात कर्तव्य ज्यांचे ज्यांचे लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं. गुरुजीला एवढे ब्रह्मचारी भेटलेच कुठं काय माहित. गुरुजी एवढे ब्रह्मचारी कुठं भेटले तुम्हाला? बोलते एवढे ब्रह्मचारी आळंदीत भेटा ना. भरपूर ब्रह्मचारी. जरा 5-6 जणांचा नंबर द्या, आम्हाला कळच बसवायला लय अडचण येते. भैया तुझं नाव काय रे बाळा? शुभम. तुझं झालंय का? तुझं झालं? यांचे झालेत का सगळ्यांचे? हात वर केला का यांनी? काय केलं सांग तुला? हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही. ऐ शुभम बाळा तुझी वेळ गेली नाही, सावध होईल. माझ्या गाडीत जागा आहे आणि मला तू राहूनच जा इथं. आता बंडा तात्याचा मी उत्तराधिकारी, माझा तू. आणि मग लग्नामध्ये धर्मेच अर्थेच कामेच नातीचरामी नातीचरामी हे जे कर्तव्य आहेत संसार क्षेत्रातले ते एक भार आहे. आणि दुसरा आपल्या उद्धाराचा भार आहे. हा सगळा भार
म्हणजे तुकोबाराच्या प्रमाणात सांगू एकाच लवकर मोकळं करतो. तुका चालवी कावडी प्रवृत्ती निवृत्ती चोखडी. महाराज म्हणतात माझ्या खांद्यावर कावड आहे. कोणती? प्रवृत्तीची म्हणजे संसाराची, आणि निवृत्तीची म्हणजे परमार्थाची. म्हणजे मला भुक्तीची प्रयत्न करायचे आणि मला मुक्तीचेही प्रयत्न करायचे. असा भार घेऊन अशी मी रस्त्यानं चालली होते. किंवा दृष्टांत बोल, बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी. कसे चेहरे खुलले बघा ना. असलं लय आवडतो लोकांना गाथा ज्ञानेश्वरी पेक्षा. त्या मावशीनं कानावरचा पदर माग घेतला लगेच. आणि तीच मावशी पारानं झोपत असेल, आता गोळे लाग पदर माग. मस्त केक नामदऱ्याचा अभंग, मस्त केक ठेवून या डेरा. माझ्या कर्तव्याचा निर्वाह करत मी चालले होते. तेव्हा अवचिते अचानक मला कोणीतरी आवाज दिला, ए ज्ञानाई इकडे मागे. पाचारीले अवचिते. एक सांगतो, माळ घातल्यानंतर देव भेटल हे सांगता येतं, पण ह्याच दिवशी भेटल सांगता येत नाही. ज्ञानेश्वरी केल्यावर ज्ञानोबराय भेटतील सांगता येतं, पण ह्याच दिवशी भेटतील सांगता येत नाही. याचा अर्थच असा आहे, परमार्थाचं फळ अचानक भेटत, कळतही नाही. हो, कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. तवा अवचिते मनी ध्यानी नव्हतं, निघाले होते. पण माझं एक बरं होतं, म्हणले मी संसाराचा बोजा डोक्यावर होता, परमार्थाचा बोजा डोक्यावर होता. पण हे बोजा घेत असताना श्रीरंग डोलत गेले, श्रीरंगाच्या रंगात डोलत गेले. कारण काय, माणसानं काम कोणतंही करावं, पण मनामध्ये परमात्म्याच्या चिंतनाचा डोल असावा. मन हे गोविंदी देह काम करी वो. मन कुठं? गोविंदाच्या ठिकाणी, आणि देह संसाराच्या ठिकाणी. माता माऊलीनं तुम्हाला भाकरी येतात? जिल्हा कोणता आहे बरं तुम्हाला जास्त? जालना ना. मला एक सांगा, जालना जिल्ह्यातल्या बाया भाकरी तोंडानं करतात का हातानं करतात? बोला की माता माऊलीनं. हातानं. भाकरी करताना काम हाताला आहे का तोंडाला आहे? हाताला आहे. मग तोंडाला काय काम? कुठं गेला मुडदा माया. मग तोंडाला काय काय? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. म्हणून शरीरानं काम करत होते, कर्तव्याचा निर्वाह करत होते, आणि मनात श्रीरंग डोलत गेले. श्रीरंगाच्या डोलानं डोलत चालले होते. तव अवचिते पाचारीले पाठीमोरे. मला आवाज दिला आणि पाठीमोर बोलवलं. याचा सरळ अर्थ, मला माग बोलवलं. आणि अर्थ करायचा, बहिर्मुख जीव होतो मी, मला अंतर्मुख स्वरूपाकडे ओढून घेतलं. तवा अवचिते पाचारीले पाठीमोरे. आणि मग मी माग वळून पाहिले, आणि ह्याला पाहिलं, बाय बाय बाय, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अत्यंत गोंड स्वरूप पाहिलं. हरिने माझे हरिले चित, 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 हरिने माझे हरिले माझे हरिले चित, हरिने माझे हरिले चित. भारवित विसरले, भारवित विसरले, हरिने माझे हरिले चित्त, भारवित विसरले, माझे हरिले चित्त, भारवित विसरले. आता आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, आता आता
चाल एवढी गोड लागत. आमच्या एका भजनानं दिंडीत चाल म्हणली, फक्त बुटाडानं तोंड झोडायचं ठेवलं बघा मी आता. सांगू चाल कशी म्हणली. तुम्ही बशीत काय भरोसा आहे तुमचा तरी. हरीने माझे हरीले चित्त, हरीने माझे हरीले चित्त, मानवित विसरले आता कशी जाऊ घरा. असलं हरीने माझे हरीले चित्त. आणि त्याचं रूप पाहिलं आणि रूप पाहून काय सांगू तुला काय अवस्था झाली माझी. थाप टाका करू. चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले, माझे चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले, माझे 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 चैतन्य चोरीले, माझे चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले. अवघे पारुषाले दिन दे, अवघे पारुषाले दिन दे, अवघे पारुषाले दिन दे, अवघे पारुषाले दिन दे. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले, माझे चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले, माझे चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले, चैतन्य चोरीले, अवचिते पाचारिले पाठीमुरे. आणि मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्याकडे पाहून चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले. अर्थात चित्ताला सुद्धा चैतन्य म्हटलेलं आहे. योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. हा इथं आत्मा शब्दाचा प्रयोग दोन ठेव. योगयुक्तो विशुद्धात्मा, ज्याचा आत्मा विशुद्ध आहे. विजितात्मा, ज्यानं आत्मा जिंकलेला आहे. तिथे एक टीकात अर्थ पहा. विशुद्ध आत्मामध्ये तिथं आत्मा शब्दाचा अर्थ अंतःकरण आहे आणि दुसरा आत्मा शब्दाचा अर्थ इंद्रिय आहेत. परमात्म्याने काय केलं? माझं मन चोरून घेतलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी, चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी, चित्त चोरीले नंदाच्या नंदनी, चित्त चोरीले नंदाच्या नंदनी, चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी, चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी, चोरीले नंदाच्या नंदनी, चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, गरुड ध्वजे. सावडे रूपडे चोरटे चित्ताचे, सावडे रूपडे चोरटे चित्ताचे. म्हणे येणे गरुड, गरुड ध्वजे सावडे रूपडे चोरटे चित्ताचे,
चित्ताचे चोरटे चित्ताचे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे चोरटे चित्ताचे सावळे रूपडे चोरटे चित्ताचे चोरटे चोरटे चित्ताचे इथं कॉलम पूर्ण होतो आता सावळे रुपडे चोरटे चित्ताचे माझं चित्त चोरून घेतलं माझी जीवदशा संपवली परिणाम अवघे पारुषले दिन देहे माझा व्यवहार आणि माझा देह पारुषला याचा अर्थ आता तिथं औदासीन्य निर्माण झालं सुरुवातीला जसा आसक्तीने संसार होत होता तसा होत नाही जशी देहावर पहिली आसक्ती होती आता राहिली नाही तेवी सदभ्यासी निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लागली आता मग शरीर राहो अथवा जाऊ विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आत्म्याने मला पाचारलं निमिष नलगे मन वेदिता अशी त्याची अवस्था असल्यामुळे त्याने मला आकर्षित करून घेतलं आकर्षित केल्यामुळे माझं जीवत्व संपलं आणि व्यवहाराकरता लागणारं चित्तही राहिलं नाही त्याचा परिणाम देह पारुषाला व्यवहार पारुषाला असा मला तो परमात्मा दीनानाथ भेटल्यावर झालं आणि सगळा देह माझा विठ्ठल विठ्ठल झाला आता तुला ते दिसतं ना पहिलं तेज वेगळं होतं ना आताचं तेज वेगळं त्याचं कारण हे मला देवाची प्राप्ती झाली असा अनुवाद ज्ञानाने आपल्या सखीशी केलेला आहे ज्ञानोबराच्या दरबारात ज्ञानोबराला हेच मागू हाच संवाद आम्हाला तुमच्याशी करण्याचं सौभाग्य प्राप्त व्हावं आम्हालाही आमच्या कर्तव्याचा निर्वाह करत असताना ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करत असताना त्या परमात्म्याची कृपा व्हावी आणि त्याची कृपा होऊन जी अवस्था संतांना प्राप्त झाली ती आम्हाला प्राप्त व्हावी संत गेले तया ठाया देवराया पाववी येथील अंतराशिष्टाचे अनुभव तळमळी जीव तया सुखा आता देवा काय कर आता माझा जीव घेऊन या बडी बैसवावे ओढी संताच्या पण कोणत्या या ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक परमादरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य गुरुजी यांच्या नेतृत्वात आपण हे कार्य करत आहात काय नेतृत्व निरपेक्ष असलं की कार्य निर्मळ होत असतं गुरुजीचं तसं जीवन आहे आता गुरुजी बद्दल परिचय देणं म्हणजे कसं आहे ऐकलं का सूर्य रोज पूर्वेला उगवत असतो तो प्रकाशमान असतो त्याचा उजेड सगळीकडे पडत असतो असा परिचय देण्यासारखं आहे पण अत्यंत आत बाहेर सोजवळू आणि सूर्य जैसा निर्मळू गुरुजी दिसले की समाधान होतं मन तेवढंच मोकळे मन रसाळ वाणे हो म्हणून आम्हाला तुमच्या भागातले दोन गुरुजी हृदयातच आहेत आमच्या सानप गुरुजी सोनोने गुरुजी तिकडे गेलं ही दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष आणि मी एवढा भाग्यवान आहे मी एवढा भाग्यवान आहे सोनोने गुरुजी सानप गुरुजी ह्या दोघांचं माझ्यावर काय प्रेम बसलो कोणास ठाऊक नाही तर प्रेम बसण्याजोगा माझ्यात काहीच कोणता गुण नाही गुरुजीचंही प्रेम आहे आणि सानप गुरुजीचंही आतोनात माझ्यावर प्रेम आहे आणि ऐकलं का परमार्थाचं फळ काय सत्पुरुषाच्या प्रेमाला पात्र होणं हेच परमार्थाचं फळ आहे आपण काय कमवलं पाहिजे संतांचं मन दुखावलं नाही पाहिजे हेच कमवलं पाहिजे आणि संतांच्या मनाला प्रसन्नता लाभली पाहिजे हे कमवलं पाहिजे म्हणून 4-5 दिवस झालं एवढा ताण आहे प्रवासाचा कीर्तनाचा काय माझा स्वभाव जरा वेगळा आहे काय होतं आम्हाला जीभच रेटत नाही कोणाला नाही म्हणायचे कोणी कसं असो काही असो काल 3 कीर्तन परवा 3 कीर्तन नुसती धावपळ एवढं शरीर थकलं कालचं कीर्तन आज बदलावं लागलं काही माझ्या अडचणीने ते बदललं आज पोपळे साहेबाला फोन केला आपले गजानन साहेब पोपळे त्यांनी पहिल्यांदा मला इथं आणलं मला दिलं झोपून ते झाले मोकळे हो ना ते पहिल्या वर्षी होते फक्त परत ते काही वारीत दिसलेच नाही मला त्याचा व्याप असेल काही आज मी त्यांना फोन केला ते म्हणे मी काही येऊ शकलो नाही बाबा माझी तब्येत बरी नाही भागल का
नाही म्हणे गुरुजी नाराज होतील. म्हणजे गुरुजीची फार तळमळ आहे बाबा तुमच्या आईबद्दल. आणि मग ते शब्द ऐकला. अमर महाराजाला म्हटलं बाबा काढा गाडी आणि गाठू आता विश्रांत वड. आलो, जशी वेळी वाकडी सेवा करता आली तशी केली. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर यांचं आहे, त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 जबरदस्त विठ्ठल श्री ज्ञानदेव बाप रखुमा देवी वरो दीनानाथ भेटला. बोला बाप रखुमा देवी वरो दीनानाथ भेटला. बापर कुमादेव दीनानाथ भेटला. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले. चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले. अवघे पारुषले दिन दे. अवघे पारुषाले दिनाले. अवघे पारुष अवघे पारुषले दिन दे. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले. चैतन्य चोरीले. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले. सगळ्यांचं दर्शन घेतो, जय विठ्ठल करतो आणि असा कडकडनं निघून जातो. कारण मला अजून 10 मिनिटं माझ्या हातात आहे. कारण ही पाळी संपली, आता अजून एक पाळी. ही पात लागली कडाला, पण अजून एक पात लावायची. पण सगळ्या वारकऱ्यांचं दर्शन घेतो आणि थांबतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. कुंडली कवरदा